माझ्या शिवाजी महाराजांना हे काम केलं बाबू. जरी होता शिवाजी राजा बसवत होते बाई. बोला महिलांनी बोला, एका ताईने बोला, माहित असलंच बोला. ज्या बाईनं छोटस लेकरू घेऊन कडेवर लेकरू घेऊन आली शिन त्या बाईनं समोर या उठून उभं राहा. लेकराच्या ज्या बाईनं लहान लेकराले तेही तिच्या पोटचं असंत ते जर पहिल्या बायकोचं असल तिनं येऊ नका. जे बाई लहान लेकरू घेऊन आली हाय काय कोणती लेकरावाली बाई वांजोट्यात आहेत का बापा. आता एकच बाई राहा 17 जणी उभ्या राहून. ये बाई तू येऊन जा. आता उभ्या झाल्या तर दोन्ही सारख्या या. अरे हमर सावित्रीच्या लेखी, भीमाईच्या लेखी, जिजाबाईच्या लेखी दोन्ही लहान लहान लेकरं घेऊन आल्या. मायले किती त्रास होते. बाबासाहेब आंबेडकरांनं एका ग्रंथामध्ये लिहिलं माणसाईला जर लेकरं पैदा करायचा त्रास झाला असता तर माणसं पडून गेले असते. एवढा त्रास आहे त्या माय मावले. पण बाई शिवाजी महाराजाले जिजाबाई घेऊन जायच्या कीर्तनात. कोणाच्या? तुमच्या बायले मालूम आहे काय? जिजाबाई तुकारामाच्या कीर्तनात येऊन बसायच्या शिवबाला घेऊन. म्हणून एवढा मोठा राजा शिवबा. समजल्या माय? तुम्ही तुमच्या लहान लेकराला आठवलं म्हणजे तुकोबारायाच्या कीर्तनी जिजाबाईंनी बसावं. तुकोबारायाच्या कीर्तनी जिजाबाईंनी बसावं. जिजाबाईंनी बसावं. सोबत शिवबाला न्यावं. जिजाबाईंनी बसावं. सोबत शिवबाला न्यावं. गाडगे बाबाच्या कीर्तनी बाबासाहेबांनी बसावं. गाडगे बाबाच्या कीर्तनी बाबासाहेबांनी बसावं. बाबासाहेबांनी बसावं. काहीतरी कारण असावं. बाबासाहेबांनी बसावं. काहीतरी कारण असावं. आप्पा तुमच्या बायकोले बोलवा. आप्पा बाईले आप्पीन बाईले बोलवा. या बाईचा सत्कार करा. हॅलो हॅलो. भेकाळ आहे का बायको? आप्पा तुमची बायको भेकाळ आहे का? तरी तर हिम्मत नाही दिले. अहो राय ना बाई व उभी. तू उभी नाही राहणार तर मी कीर्तन बंद करीन. ऊंचे लोगों की ऊंची पसंद है. आप्पा साहेब या ह्या वराळणी आहेत ना दोघी. तुमची बाई काऊन शरमून राहील की न शरमते का? हा काकू इकडे
हा आणि तुम्ही यायचा सत्कार करा. आप्पाले तर लहान लेकरं नाही तर आता ताई लग्नाच्या तिकडे पा, तिकडे दोघी जण तिकडे पा. आणि साडी दे रे. समजलं. काही काही बाया म्हणतील मला तर 4-5 झाले पण मी कौन उभे नाही राहिली. तुझ्या हातानं नुकसान केलं. मी काय अशोक खरात महाराजा तुम्हाला फसू मी काय साड्या इलेक्शनच्या साड्या होत का माय घामाच्या पैशाच्या आहेत. मायला साडी ना भेटते म्हणून मी बदला काढून आलं लक्षात. अबे छोटे हो तुम्ही आमची काय गरीबाची बेइज्जती करता. हे घे महिन्याच्या 60,000च्या साड्या वाटतो कारण पैसे देतात ना आप्पा. काही मॅडम जवळ आहेत काय द्या ताईला द्या. या ताई समोर आहे, इकडे थोडं. हा. ताई तुम्ही कोणाच्या हो बाई नाव काय भोसले आणि तुम्ही मॅडम राजू खरात. खरात भोसले तुम्ही हो झाकणे. त्याच झाकत आले. झालं बाई ताई, बसा. बाई ये बाई इकडे वा बाई. काऊन लग्नाची आहे ना बा. टाका, टाका. हो बाई पायाला नाही टाकू द्या, टाकू द्या, पती नाही का तुमचा. टाकू द्या, टाकू दे. टाळ्या. गडबड करू नको बाई. मी तुला भाऊ आहो ना. टाका. हो हा राहू द्या. साडी दे रे. फोटो त्यात लोक राहू द्या. बाई लग्न झाल्यावर कोणाला बाई एवढं भाग्य भेटते हो बाई. मी वराडी आहो. मी तुमचा साळा. घर में नाही होणार राला. दे रे. मला तर वाटते गाठ बांधून द्या. टाळ्या. बसा. पाय बरं मी काय अपमान करायला बोलावलं काय माय. तू सावित्रीची लेक आहे. तू भीमाबाईची लेक आहे. तू जिजाबाईची लेक आहे. जिजामा तुला वंदना जिल्हा परिषद मेंबर होते काय ग्रामपंचायत मेंबर. आशीर्वाद देऊ काय सरपंचाच. एवढं काही सोपी नाही सरपंच होणं. तो ड्रायव्हर धनगराचा आहे. त्याचा बाप सरपंच होता आप्पा. 5 एकर गेलं त्याच्या. साध्या बोले नाही वाटत खेड्यापाड्यातले सरपंच याच्या अगोदर सर्वे बीपीएल मध्ये आले होते. पहिले IPL. अरे नगर सेवक आले 40-40 लाख 60 लाख. सर्व भिकार चोट व्हायचा धंदा आहे. असू द्या असू द्या पण आपण कधी या म्हणून तुम्हाला मतदाराईले सांगतो. घेतो आवाज देतो मी तुम्हाला. बसा ना आपण भाऊ. झालं माझी लाईन तुटून जाते. गतिरोधक आला की मोसम कमी होतो. आणि मले बिन भोबात चालू दिलं की इज्जत मिळाली आम्हा भीमा तुझ्यामुळे. घटना निघून गेल्या सगळं तुझ्यामुळे. इज्जत मिळाली आम्हा भीमा तुझ्यामुळे. तुम्हाला काय वाटते भंडारे खायासाठी आहे का जयंती. पंक्ता भंडारे खा निघून काहीच नाही राहिलं. खा आणि वावराई न जा. ऍक्शन काय आहे. आम्हाला बाबासाहेबाच्या जयंती निमित्त, माझ्या शिवबाच्या जयंती निमित्त, माझ्या ज्योतिबाच्या जयंती निमित्त
यायचं जीवनचरित्र वाचा बाया हो. माझोडचे पुस्तक घेऊन जा. फक्त 10 रुपयात गाडगे बाबा, 10 रुपयात तुकडोजी महाराज, 10 रुपयात तुकोबाची अभंग आहेत आणि अभंग पाठ, आणि 50 रुपयात मराठी ग्रामगीता, आणि 100 रुपयात बंजारी ग्रामगीता गोरमाटी. 500 रुपयाचं पुस्तक आहे मार्केटमध्ये. पण माझा धंदा नाही. मी मॉनिटर मध्ये काही आवाज नाही द्यावा. मॉनिटर मध्ये द्या, बाहेर आवाज खूप आहे, मॉनिटरला द्या. बाबू, माझ्या जगण्याचा उद्देश आहे, मला 55 वर्ष कीर्तनाला झाले, पण माझी इस्टेट वाढली नाही. 7 एकर आहे, ते आश्रमाला देतो, मृत्यूपत्र तयार आहे, आणि मेल्यावर मला शरीर मेडिकल कॉलेजला देणे. माझी मूर्ती बसू नये, माझा फोटो लावू नये, बायकाईनं माझी आरती करू नये. नाही तर माझ्या एकच धंदा आहे, महाराज लोकांच्या आरत्या. सत्यानाश झाला. 90% महाराज बदमाश असतात. महाराजच्या पाया लागा, पडा, हार टाका, टाळ्या. सुखी राहा, तुमचे लफडे चालू ठेवा. तुम्ही पाहून घ्या, आता एकच बाबा पकडला गेला. तुमच्या बीड मधले बाबा पकडला गेला, तुमच्या आळंदीतल्या बाबा पकडला गेला. ज्या पोरीले शिकून राहिला तिच्यावरच बलात्कार रे हरामखोरा. म्हणून आम्हाला जगद्गुरु तुकाराम महाराज पाहितात. गुरु कसा असावा, माझा तुकोबा राहायचा. करोडपती होते बाया हो तुकाराम महाराज, करोडपती, कोट्याधीश होते. हे तरी चोटते. गोरगरीबाले चिवठ्या बोलून आम्ही मंदिर बांधतो, आम्ही होत करतो, आम्ही 150 फुटाची मूर्ती बांधतो. काय गरज आहे बे? पहिले शाळा बांधणं, 200-200 फुटाच्या मूर्त्याच करून राहिले, आणि शाळा बंद होऊन राहिल्या. खरंच तुमच्या गावात कवड गावामध्ये वर्ग किती आहे? तुमच्या मायच्या इम्मानानं खरं सांगा. मुलांनी शाळा किती वर्ग आहे? 7वा की 8वा? बोला. बाया बोला ताई, वर्ग किती आहे? कोणी बोलून नाही राहिले. एक 8वी म्हणते, एक 5वी म्हणते. म्हणजे किती लक्ष आहे व तुमच्या गावात? फक्त मेंबर व्हायलेच का वरता? बोला ना, वर्ग किती आहेत गावात? उभा राह, तू नको बोलू रे. तुला विषय संपला, तुला मी खाऊ दिला. डबल बोलायचं नाही. या बोलत जाय ना गळ्या. मी एकटा बोलू काय? आता मी किती दिवस टिकन राजा? माईक तोंडा जोडतात. किती वर्ग आहेत तुझ्या गावात? 7वी पर्यंत. तू स्वतः शिकत काय? नाही. तू कुठे शिकत? झिरपी. अच्छा, कोण्या क्लास मध्ये? 8वी मध्ये आहे. म्हणून तू याच गावात शिकला का? हो. आता तुझ्या गावात गुरुजी लोक किती आहे? वर्ग 7 आहे. शिक्षक किती आहे? 7-8 असतील. तेच आहे, तुले पोरगा होईल, तुले पोरगी होईल, कोणी ना कोणी होईलच. काही जरा पैदा होईल. तुमच्या गावातल्या गुरुजीनं, एखाद्या गुरुजी इथं जे शिक्षक आहे त्यानं उभं राहा, शाल रे, आपण गुरुजीचा सत्कार करू. या गावात शाळेमध्ये जे शिकवतात त्या गुरुजी नाही, त्याला मध्ये हार घालून सत्कार करून पुस्तक द्यायचं. या बरं असाल तर या. येतच नसते कोणी. गावातले गुरुजी हो ना, समजा ना.